भेटायला आला पहा लाडू लाडू लाडोबा, भेटायला आला पहा लाडू लाडू लाडोबा, शब्दांचे बोट धरून आला जणू चांदोबा. नमस्कार बालमित्रांनो, मी रसिका तुळजापूरकर. मी आज तुम्हाला लाडोबा प्रकाशित नागेश शेवाळकर लिखित पवनपुत्र हनुमान या पुस्तकातील एक कथा वाचून दाखवणार आहे. कथा आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की पाठवा. पवनपुत्र हनुमान हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिलेली आहे. कथेचे शीर्षक आहे हनुमानाच्या खोड्या. हनुमंताचा जन्म होऊन 5 दिवस झाले होते. अंजनी मातेचा दुपारी डोळा लागला होता. कशाच्या तरी आवाजाने तिला जाग आली. शेजारी हनुमंत नाही हे पाहून ती घाबरली. ती लगबगीने उठली. इकडे तिकडे पाहत असताना तिच्या दृष्टीस हनुमान पडला. त्याला पाहताच तिचा जीव घाबरला, कारण हनुमान कशाचाही आधार न घेता चालत होता. माता गडबडीने त्याच्या जवळ गेली. तिने बाळाला उचलले. तितक्यात तिथे केसरी राजांचे आगमन झाले. अंजनी राजाला म्हणाली, अहो, आपल्या हनुमंताने आत्ता कमालच केली. तो चक्क चालत होता. ते ऐकून राजाने मारुतीला उचलून कडेवर घेतले. तो त्याला कौतुकाने वर फेकून हातावर झेलत असताना म्हणाला, हे तर खरेच आश्चर्य आहे. हा राजा केसरीचा पुत्र आहे. तो अशाच गमती करणार. इतक्यात अंजनीने राजाला थांबवले. बाळाला दृष्ट लागू नये म्हणून त्याच्या कानामागे काजळाचा ठिपका लावला. केसरी राजाने आत आल्यावर हातातली गदा एका चौरंगावर ठेवली होती. हनुमान टक लावून त्या गदेकडे पाहत होता. केसरी म्हणाला, राणी अंजनी, हनुमान गदेकडे एक सारखे पाहतो आहे. नक्कीच हा मोठा गदाधारी वीर होईल, मोठा पराक्रम करील. लहानपणी मारुती अतिशय खोडकर होता. जंगलात तपस्या करीत असलेल्या ऋषीमुनींना तो त्रास देत असे. कुणाला समजू न देता ऋषीमुनींचे कमंडलू, आसन अशा गोष्टी झाडावर टांगत असे. ऋषी त्या वस्तू शोधत असताना दूर उभा राहून हसत असे, टाळ्या पिटत असे. ऋषींना मारुतीचा खूप राग येई. एखादे ऋषी म्हणत, माझे कमंडलू पळवले. नक्कीच हे काम मारुतीचे असणार. छोटे बालक आहे म्हणून शांत बसावे लागते, पण या हनुमानाच्या खोड्या तर दिवसेंदिवस वाढतच चालल्यात. कुठे लपलाय ते दिसतही नाही. हो ना, छोटा बालक म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करावे लागते. कपिराजाचा बालक आहे. हा साधा सुधा बालक नाही, तो असामान्य आहे. देवादिकांनी त्याला अनेक शक्ती दिल्या आहेत. ऋषी मुनींमध्ये अशी चर्चा सुरू झाली की हनुमान पळत पळत येऊन पुन्हा काहीतरी घेऊन जात असे. एक मात्र होते. त्रास होत असूनही ऋषी कधीही त्याच्यावर चिडत नसत, रागावत नसत. मारुतीच्या खोड्यांमुळे त्याचे आई वडीलही काळजी करत. मारुती लहानपणापासूनच खूप शक्तिशाली होता. मी हत्तीपेक्षा बलवान आहे हे दाखवण्यासाठी तो एखाद्या हत्तीला उचलत असे, त्याच्यासोबत खेळत असे. मोठमोठे वृक्ष मुळापासून उखडून टाकत असे. हनुमान मोठमोठ्या पर्वतांवर चढून खाली उड्या मारत असे. त्याचे असे वेगवेगळ्या प्रकारचे साहस, धाडस पाहून अंजनी मातेला कौतुक आणि सोबतच काळजीही वाटत असे. एकदा अंजनी माता काहीतरी कामात होती. अचानक तिला हनुमानाची आठवण आली. ती त्याला शोधत शोधत शयनगृहात आली. तिथले दृश्य पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला. हनुमान लाकडाच्या एका मोठ्या पलंगाला उचलत होता. आईला पाहताच हनुमानाने पलंग सोडून दिला.
तो आनंदाने आईच्या जवळ आला. अंजनी माता घाईघाईने पलंगाजवळ गेली. तिने पलंगाला हलवण्याचा प्रयत्न केला, पण पलंग तसूभरही हलला नाही. अंजनीने हनुमानाला जवळ घेऊन त्याचे पापे घेतले, त्याचे हातपाय बघितले. एवढा मोठा पलंग ओढताना बाळाला इजा झाली नाही हे पाहून मातेला आनंद झाला.